रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. उदय भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, संत पाय, ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, संत पाय. तुम्ही आठवो माता, तुम्ही आठवो माता, तुम्ही आठवो माता, तुम्ही आठवो माता. मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी सर्वथा, मरण वाचोनी सर्वथा, मरण वाचोनी सर्वथा. होई बळकट, होई बळकट, होई बळकट, होई बळकट. माझ्या मना तुरे दिट, माझ्या मना तुरे दिट, माझ्या मना होई दिट, माझ्या मना होई दिट, माझ्या मना तुरे दिस, माझ्या मना दुनिया लुठवो माता, दुनिया लुठवो मरण वाचोनी सर्वथा, 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 मरण वाचोनी सर्वथा. भक्ती भाग्या झाले धनी, भक्ती भाग्या झाले धनी, भक्ती भाग्या झाले धनी, भक्ती भाग्या झाले धनी, भक्ती भाग्या झाले धनी. हे तुम्ही अनुठव मान, हे तुम्ही अनुठव मान, तुम्ही अनुठव मान. मरण वाचोनी सर्वथा, मरण वाचोनी सर्वथा, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई.
भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय
मरण वाचोनी सर्वथा मरना मरना वाचोने सर्वथा मरना वाचोने सर्वथा मरना भाग्याचा उदय भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय येथोनी अनुठव माथा मरणा वाचोणी सर्वथा होई बळकट माझ्या मना तुरी धी
एथोनिया नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धणी एथोनिया नुठवू माता मरणा वाचुनी सर्वथा ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो संतमा मिळाले संत माती मिळाले संत माती त्याचे चरण राजाती रे त्याचे चरण राजा रेणुवती रे शिवनाम शिवनाम शीतल त्याचे चरण रेणू वंदी ओम नमो ओम नमो शिवाय त्याचे चरण रज वंदुरे शिवनाम शीतळमुखी सेविबा कापडिया रे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आजचा पर्व काळाचा दिवस आहे. माझ्या नशिबानं तरी माझ्या अदृष्टानं तरी ज्यांच्या अनुषंगानं हा सेवेचा योग आलाय मला राजेभाऊ देव कुलकर्णी. खरं तर देवानं गाठ बांधल्यावर सुटत नाही बाळूभाऊ.
मग ते ब्रह्मदेव असू द्या का नुसते देव असू द्या, आणि जरी सुटायचं म्हणलं तरी अर्धी प्रॉपर्टी घेऊन जात असते ती गाठ. आजची विशेष गाठ आहे. आजचा दिवस 5वा आहे. आज नाथबाबाची षष्ठी आहे. आज भगवान शंकराचा सोमवार आहे. आणि आज मला वाटतं माझ्या आयुष्यातला दुसरा योग असेल. याच्या अगोदर एक योग आला होता, त्यावेळेस मी मुरलेला कीर्तनकार होतो. तुमच्या लक्षात नाही आलं. मी खूप नवीन कीर्तनकार होतो. मामा पखवाज वाजवाय होते. तुम्हाला आठवते का नाही कोणा आठवत? हा, आज नामदेव मामा केंद्रे माझ्या कीर्तनाला वादक आहेत. हे माझं परम भाग्य आहे. कारण त्यांनी कंदारकर बाबांचे, मोठ्या महाराजाचे एवढे कीर्तन वाजवलेत. खरं तर त्यांनी कीर्तन आमचे वाजू नये. का? कारण सोनं खाल्ल्यावर बेंटेक्सकडे कोणाचंच लक्ष जात नसते. पण तो त्यांचा मोठेपण आहे. मामा बसलेत, वाजवणार आहेत. आता माझं परम भाग्य आहे, म्हणूनच मी अभंग निवडलाय. दुसरं आपलं वारकरी रत्न वैजनाथ बाबा, त्यांना ते टाळा आणला तेव्हाच ओळखीलं ते वारकरीच आहेत. या देवा विठाला 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 तुम्ही वारकरीच आहेत, पण हाडाचे आहेत. वारकऱ्यात 2-3 प्रकार पडतात. वरचे वारकरी वेगळे आणि हाडाचे वारकरी वेगळे. असा टाळ घेऊन फक्त सोहळ्यातच लोक दिसतात. असा टाळ घेऊन असं कीर्तनाला नास फिरणं सध्याचा काळ नाही. बोलल्यावर आता कॅमेरा आहे. आम्ही टोपी लोकाची घ्यालो तर टाळ कवा आणावं आमचा? टोपी लोकाची आहे, घालू नये, पण लोकाची टोपी घालू लागते आम्हाला. का? सवय लागल्या आम्हाला. काय लागली? सवय लागली. कोणाला बी काय घालायची? टोप्या घालायची. हो, संगीत अलंकार. मामांचेच बंधू हरिभक्त परायण गोपीनाथ महाराज आणि विशेष करून माझे मित्र नाना मामांचे चिरंजीव विष्णू भाऊ उपस्थित आहेत. दादाही उपस्थित आहेत. आणि देव बी आले. आता आपल्या घड्याळात 9:35 वाजलेत. आपल्याला 11 वाजता थांबायचं आहे. आजचा अभंग गोड आहे आणि संताचा मोठेपण सांगणारा अभंग आहे. आज जगद्गुरु तुकोबाराने अभंगामध्ये स्वतःच नशीब उदयाला आलं याचं प्रतिपादन केलंय. मग विचारू महाराजांना आपण, महाराज नशीब कोणाचं उदयाला येत आहे आणि नशीब उदयाला आलं हे प्रत्येकाला कधी कळत आहे? महाराजांना सांगितलं, नशीब उदयाला फक्त एकाच जीवाचं येत आहे. नशीब उदयाला एकाच जीवाचं येत आहे. त्या जीवाला म्हणायचं मनुष्यत्व. काय म्हणायचं? मनुष्यत्व. बाकीच्याच नशीब उदयाला आणता येतच नाही. का? कारण पहिलं भाग्य आहे आपलं की आपण मृत्यू लोकात जन्माला आलो, पण काय म्हणून आलो? माणूस म्हणून आलो. माणूस म्हणून आलो. पहिलं भाग्य आहे आपलं. आणि ज्याला माणूस म्हणून जन्माला येता येते त्यालाच आपलं भाग्याचा काय करता येते? उदय करता येते. नाही तर बरेच माणसं आहेत जन्माला आले आणि करंट्या कपाळाचे होऊनच मेले. काय होऊन मेले? करंट्या कपाळाचे होऊन मेले. माणूस म्हणतं एखादी गोष्ट संसारातली जर प्राप्त नाही झाली तर आमचा अभाव
आले ती मनुष्य देहा तो हा पहा विठ्ठल. म्हणून माणसाचंच भाग्य आहे की माणसं कुठं आलेत, जन्माला आलेत. बोलू का अजून जरा? का आमच्या चोपडे साहेबाचा कॅमेरा आहे आता, ते आम्हाला बोलायसाठीच मुद्दाम ठेवला आहे. का माणसाच्या जन्माला आलोत. पण मला तुम्हाला विचारायचंय, सुशिक्षित तुम्ही सगळे आहेत, आपण जर युरोपी नाही, मला अजून जायचंय आशिया खंडात बी काही काही देश तसे आहेत. मला तुमच्या श्रोत्याला विचारायचंय, खरंच सांगा, आपण आपल्या जवळच्या देशाला, त्या देशात जर जन्माला गेला असतो तर सध्या तर म्हणायची गरजच नाही, बरं झालं मी या देशात जन्माला आलो. मी कालच बातमीत पाहिलं, 365 का 352 रुपये पेट्रोल डिझेल आहे. काय तिथं सध्या सामान्य लोकांची जगण्याची मुश्किलता एवढी वाढली. आणि दुसरी गोष्ट विशेष आहे का, त्या देशात माणूस कधी मरण काय नाही, गॅरंटी नाही. मग तिथल्या देशातल्या लोकांचं मनोगत घ्या, कस काय नाही बुवा, म्हणजे जन्माला आलो नसतो तर बरं झालं असतं. मला अजून तुम्हाला पुढण्याचं का, जर आपण त्या देशात सोडून या देशात जन्माला आलोत. मला तुम्हाला बसलेल्या श्रोत्याला विचारायचंय, सगळ्या राज्याला राज्य म्हणतात, एकच राज्य आहे याला काय म्हणतात, महाराज्य म्हणतात. काय म्हणतात, महाराष्ट्र म्हणायचं नाही, काय म्हणतात, महाराज्य म्हणतात. का तर बाकीच्या राज्यात आणि आपल्या राज्यात जमीन आसमानचा फरक आहे. इथं सामाजिक महापुरुष बघा किंवा साधू संत बघा, सगळ्यांच्याच मतानुसार जर आपले ज्ञानोबराय महाराष्ट्रात जन्माला आले नसते तर आपण सर्वच जण परमार्थापासून काय राहिलो असतो, काय राहिलो असतो, वंचित राहिलो असतो. काय राहिलो असतो, वंचित राहिलो असतो. ज्ञानोबरायांनी परमार्थाची काय केली, निर्मिती केली. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया. पुन्हा अजून थोडस दूध आणि साखर तर रोजच आहे, पण जरासं खवा टाकून पुढे आणता येईल. आपण पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाड्यात जन्माला आलोत, आपलं डबल भाग्य आहे. का डबल भाग्य? ज्ञानोबरा आहेत, पण ज्ञानोबरा ज्ञानी आहेत. मला तुम्हाला विचारायचं बसलेल्या श्रोत्याला, अवयवामध्ये, देहाच्या अवयवामध्ये सगळ्यात महत्वाचा अवयव कोणता आहे? थोडी मला मदत करा, की तुम्ही करण्यापेक्षा यायला करायला वाटा, दुसरी नाहीतच. बरो हो, एखादा हात नसला तर जमल ना रे? हो नाही म्हणा ना, जमल ना रे? काय एखादा हात नसला तर जमल ना, एखादा हात नसला तर जमन. एखादा, बोला की, पाय नसला तर जमन. एखादा, मोठ्यानं बोला, काय कान नसला तर जमन. एखादा, बोला ना, एखादा डोळा नसला तर जमन. पण एखादं डोकं नसेल तर जमणार नाही, जमणार नाही. काय लागल, डोकं लागलच. तरी लोकायला कळच न झालं का, देवानं डोकं देऊन सुद्धा लोक काय वापरिनेत, डोकं वापरिनेत. काय वापरिनेत, डोकं वापरिनेत. मला डोक्यापेक्षा पुढे आणायचं तुम्हाला. यदा कदाचित एखाद्या माणसाला म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळेस अशा घटना घडलेल्या आहेत, डोकं असून सुद्धा माणसं कोमात गेलेली. डोकं असून सुद्धा माणसं कुठे गेलेत, कोमात गेलेत. मला तुम्हाला विचारायचं, कोमात गेलेले माणसं जगतात का मरतात? मोठ्यानं बोला. नाही मरत. जोपर्यंत त्यांचा आयुष्य आहे ते बेडवर पडून राहतात. किंवा अजून तुम्हाला मला नेता येईल पुढं, ज्या माणसाची मानसिकता बिघडती. मानसिकता बिघडणे म्हणजे काय होणे, बोला की, मेंदूवर काय होणे, परिणाम होणे. आणि मेंदूवर परिणाम होणे म्हणजेच डोकं नसण्याचा काय आहे, हा. पण मला तुम्हाला विचारायचंय, माणसाला जर एक नाक नसल्यावर, काय नसल्यावर, माणसाला जर एक नाक नसल्यावर माणसं जगतान का मरतात? बोला की, हा,
मरताल का? कारण नाकात असून सुद्धा ऑक्सिजन घ्यायला जर तकलीफ होत असेल तर पहिलं काम करावं लागतं दवाखान्यात नेल्यावर. काय बसवावं लागते? व्हेंटिलेटर. बरोबर आहे ना? काय बसवावं लागते? व्हेंटिलेटर आहे ना. नाक असून व्हेंटिलेटर बसवावं लागतंय. तर मला एवढं काय आला खाली आला का? मराठवाड्याचं नाक जर काय असेल तर नामदेवराय आहेत. कोण आहे? नामदेवराय आहेत. का? भक्ती जर वाढवली असेल तर नामदेवरायानं वाढवली. कोण वाढवली? नामदेवरायानं वाढवली. हा. आणि मग नामदेवरायानंतर आपल्या परभणीत म्हणा, नांदेडात म्हणा, लातूरात म्हणा, ही सकल संत झाले. मोतीराम महाराज असतील, कंदारकर महाराज असतील, मोठे महाराज असतील, जनाबाई असतील. या संतानं ही गोष्ट केली आणि या संताच्या नंतर आपला काय झाला? आपला काय झाला? जन्म झाला. हे याला दुधात साखर आणि खवा म्हणायचं. याला काय म्हणायचं? खवा म्हणायचं. जर आपण इथं जन्माला येऊन जर देवदेवापासून वंचित राहू तर मला वाटायले आपल्यासारखा अभागी दुसरा जीवत नसेल. विठाला 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 कोणत्या खंडात जन्माला आलो? महाराज म्हणे ना, आशिया खंडात जन्माला आलो. नुसतं भाग्य नाही, भाग्याची संपत्ती आहे. म्हणजे भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची प्राप्ती. ही इथं संपत्ती म्हणून आपला जन्माला आलोत. आपलं भाग्य. आता याच्या एक पाऊल आपलं काम करायचंय का? आपल्याला भाग्याचं भाग्यवान व्हायचंय. काय व्हायचंय? भाग्यवान व्हायचंय. मग त्याला काय करावं लागेल? महाराज म्हणजे दुसरं काहीच नाही, देवाला शरण जायचं. विठाला विठाला ज्ञानोबरानं ज्ञानेश्वरी सांगितलं, जर आपण शरण गेलोत ना ते आपलं काम करतंय. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. शरणांगता शरण मीच एकू. महाराज आमचं भाग्यवान कसं होतो? शरण गेले पंढरी राया शरण गे पंढरी राया शरण दे पंढरी राया शरण गेले. शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया. आला शरण
शरण गेले पंढरीराया तया शरण गेले पंढरीराया. पण काही बुद्धिजीवी श्रोते म्हणजे महाराज काय त्याच्यात भाग्य आहे. देवाचं दर्शन घेतलं म्हणजे काय होतं एवढं, कोणतं भाग्य आहे. काही लोकांची भाग्याची व्याख्याची वेगळी आहे. महाराज म्हणले मुबलक धन झालं की आपलं काय झालं, भाग्य उदयाला आलं. अनुकूल पत्नी भेटली, आपलं भाग्य काय आलं, उदयाला आलं. लेकर बाळ आपल्या ऐकण्यात झाले की आपलं भाग्य काय आलं, उदयाला आलं. महाराज म्हणे नाही ना, प्रापंचिक भाग्य हे चिरकाल टिकत नाही आणि उदयाला बी येत नाही. विठाला विठाला महाराजांना एकमेव पर्याय सांगितला, संताचा सहवास हे भाग्याचा उदय करू शकते. संताच्या सहवाशिवाय भाग्याचा उदय होतच नाही बुवा. म्हणजे भाग्य तरी नो हे धन पुत्र तारा भाग्य तरी नो हे धन पुत्र तारा भाग्य तरी नो हे धन पुत्र निकटवास बरा निकटवास बरा भाग्य तरी हे भाग्य तरी धन पुत्र दारा निकटवास बरा संता पायी. महाराज असं कसं हो? पत्नी मिळणं, धन मिळणं अभाग्याचं लक्षण आहे महाराज? तुमच्या दृष्टीतून असं, आमच्या दृष्टीतून भाग्याचं लक्षण आहे. महाराज म्हणे नाही ना, सगळं धन भाग्याचं लक्षण नाही. महाराजांनी धनातल्या दोन व्याख्या केल्या. का ज्या धनानं माणसाचा जीव घेत असताल तर तिथे धन भाग्याचं लक्षण आहे का अभाग्याचं लक्षण आहे? अभाग्याचं लक्षण आहे. का? कारण धन माणसाला माणसात बसित आहे आणि धन माणसाला, बोला की कुठून, माणसातून उठते. नाही नाही, इथूनच उठीत आहे. मी म्हणी ना, लावी पोराचे भांडण कशामुळं, हा धनामुळं. कमवलं म्हणले, कमवलं, पण त्या धनानं पोरं नीट खाईनं तर गेलेच, पण काय करू लागले, भांडणं करू लागले. आणि भांडणं करू करू एक एक पोरग एका एका पोराचा जीव घेण्याचा काय करू लागला, काय करू लागला, प्रयत्न करू लागला. लाई पोराचे भांडण. मग हे धन भाग्याचं लक्षण आहे का अभाग्याचं लक्षण? बोला की. अभाग्याचं लक्षण आहे. मला वाटतंय पोराचं सोडून द्या, पण बापच जर पोराला देणे गेला तर पोरग पहिल्यांदा प्रेमानं मागत आहे. जर प्रेमानं ऐकणं गेलं तर चार पाहुण्याला सांगते, हा यायला कळण झालं हे सगळं, हा का सांगते. आणि सांगून बी पाहुण्याचं ऐकणं गेलं तर तुम्हाला काहीच माहित नाही. नाही लेकरो, शिवा देत नाही, तुम्ही लय लहान आहेत. ते डायरेक्ट कायद्याची भाषा सांगत आहे. कोणाची भाषा सांगत आहे? कायद्याची. आणि कायद्यानं बी बाप जर लांबूच लागला, लयच हुशार असेल तर
एखाद दिवशी दोरी नाही तर इंड्रिल घेते आणि बापाचाच गळा आवळायचा काय करते, प्रयत्न करते. हे धन भाग्याचं लक्षण आहे का अभाग्याचं लक्षण? बोला की. मग महाराजाला विचारलं कोणतं धन अभाग्याचं लक्षण आहे आणि कोणतं धन भाग्याचं लक्षण आहे? विठाला विठाला उत्तम उदास विचारी उदास जोडून उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, म्हणजेच काय करी अभाग्याचं लक्षण आहे. कोण? धन. मला तुम्हाला विचारायचंय, आपल्या सृष्टीत सगळ्यात धनवान कोण असेल तर रावण महाराज होते. कोण होते? रावण महाराज होते. त्याच्या एवढं 18 विभागापैकी एक विभाग आणि त्याच्यापैकी अर्धा विभाग रावण महाराजाकडे होता आणि अर्ध्या विभागात बाकीची सृष्टी आहे. आता आपले लोक भारत देशात सगळ्यात पैशावाला माणूस कोण आहे? हा? लयच कळणं गेलं तर जीववाला मालक म्हणायचा. कोणता मालक? जीवावाला. जीवावाला मालक सगळ्यात का आहे भारत देशात? का आहे? श्रीमंत, भाग्यवान म्हणायचं आपण. काय म्हणायचं? पैशावाला म्हणजे भाग्यवान. मामा त्याचा कालच फोन आलता मला. तुम्ही हसलात म्हणजे तुम्हाला लबाड वाटलं? नाही, खरंच सांगायलो लबाडच आहे. पण त्याचा खरंच फोन आलता. मी म्हणलं कस काय साहेब? खायत का आनंदात? खायच्या आनंदात म्हणजे महाराज का मग कुठं 8वा आणि 10वा नंबर आहे म्हणजे जगात. कितवा नंबर? 8वा आणि 10वा. ती जगात 8वा 10वा नंबर आहे पण देशात मग ते भाग्यवान का अभागी? अभागी त्याच्या दृष्टिकोनातून अभागीच. मग या जगात 1 नंबर 2 नंबर वाल्याला विचारलं ते म्हणजे काय चाललं का मिळायला पण टिकन झाले, मिळायले पण टिकन झालंय तेवी त्या गोष्टीने अभागीच आहे. म्हणून धन अविनाशी आहे. धन कसं आहे? झाडाच्या, बोला की, झाडाच्या सावलीप्रमाणे आहे. आणि ते धन कधी ना कधी तुम्हाला त्रास दिल्याशिवाय म्हण बुवा आपला कशाला कॅमेरे देखत बोलायचे. काही काही लोकांना धन म्हणते म्हणा येऊ का म्हणते ना हा? आणि त्या धनला ये म्हणल्या ते आपला जीव घेतल्याशिवाय राहत नाही. वा तुका म्हणे धन धनासाठी घेती प्राण. मग हे धन भाग्य का अभाग्य हो? मग महाराज म्हणले मुलगा. मुलगा कशाचं लक्षण आहे? अभाग्याचं लक्षण आहे. सगळेच नाही, कोण्याही गोष्टीत एक करतय आणि 10ला भरावं लागतंय. माझ्याकडे एक दृष्टांत आहे. खरं सांगा, दुर्योधन जर जन्माला आला नसता, दुर्योधन जर जन्माला आला नसता तर कौरव बी आनंदात जगले असते आणि पांडव बी आनंदात जगले असते. मग दुर्योधन भाग्यवान का अभागी? महाभारत घडलं नसतं. कोणामुळं घडलं? मग सांगितलं चांगल्या चांगल्या विद्वानानं
अहो म्हणले पट्टी बांधून बसू नका, डोळ्यावली पट्टी काढा. तुमचं लेकरू तुमच्या कुळाचा काय करणार आहे? नायनाट करणार आहे. हे कशाचं लक्षण आहे? अभाग्याचं लक्षण आहे. मग असे लेकर जन्मावेत का? हो. काही लेकर, आपल्याकडे एक म्हण आहे, ऊसाच्या पोटी काहू जन्माला. हो, ऊसाच्या पोटी काहू जन्माला. काय काय दुर्योधनाच्या घरी सज्जन जन्मतात, दुर्योधनाच्या घरी सज्जन जन्मतात. पण तिथं ते सज्जन मायबापाला सुधराय बघत आहे, पण मायबाप सुधरत नाही. कुठं कुठं पोरा भागी तर मायबाप भाग्यवान, आणि कुठं कुठं पोर भाग्यवान तर मायबाप अभाग्य. असे बरेच असतात तुमच्याकडे बी, पण नाव सांगता येत नाही. मी दस्तापुरातलं बी नाव सांगणार नाही, आज कॅमेरा आहे का. म्हणून महाराजाला विचारलं, मुलगा सुद्धा अभाग्याचं लक्षण आहे. बऱ्याच लेकराला वाटतंय आई वडिलाच्या काळात आई वडिलाला देवदेव करता आलं नाही. आता आपल्याला भगवंतानं भरपूर दिले. आता आपल्या आई वडिलांना उरले ते हरी तुम्हा समर्पित करावं. पण माणसाचा स्वभाव जात नाही. माणसाचं कसं झालंय माहिती का, आपण आलोत भजनासाठी, देह तो आणला पाचाचा उसना, शेकी ज्याचा त्याला देणे लागे. उसना आणलाय आणि कशासाठी आणलाय? देह दिला देवे भजना गोमा देवे दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा. सोया झाला फाटा बाधिकेचा, सोया झाला फाटा बाधिकेचा, सोया झाला फाटा बाधिकेचा, सोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला भजना गोमटा. बाधिकेचा सोया झाला फाटा, बाधिकेचा देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. मग कस काय फाटा फुटला सांगू का थोडं. आपण वस्तू उसनी आणली, आणि शहाणे माणसं उसनी आणलेली वस्तू आपलं काम करून काय करीतात? बोला की, काय करीतात? हा, ते म्हणले विसरून जातात का? विसरून जाईन बाबा. काय काय माणसं विसरून जाईन. इथं शेतकरी सगळेच आहेत ना. सागाचं कोळप बनिलं. सागाचं कायचं कोळप? सागाचं कोळप बनिलं. आणि एक जणांना उष्ण नेलं, आणि त्यानं उष्ण नेऊन ते कोळप आणलं होतं कायसाठी? उष्ण कोळप कायसाठी आणलं होतं? काय आला? कोळपायला. यानं कोळपिल नाही, त्या झोपड्याला खोसून ठेवलं, आणि रोज येऊन बघू लागलं. बोला की, कोळप्याकडं नुसतं बघणं गेलो, पुन्हा आज सोंबळू लागलो. कोणाला? कोळप्याला. हो, कोळप चोबळायलंय हे व्हायलंय. मला तुम्हाला विचारायचंय, तणकट निघन का जाग्यावर राहील? तणकट तर निघणार नाही. आणि कोळप किती वर्ष राहीन बरं तिथंच? अंदाजा सागाचा असल्यामुळं एक 100-150 वर्षे राहील ना. कशाचं आहे ते? सागाचं आहे. 100-150 वर्ष राहील. पण पुन्हा काय होईल? पुन्हा काय होईल? वायरानं फाशी घेऊ का मी? हो ना. कोळप्याचं पुन्हा काय होईल? देवा, हे आपल्याला म्हणावं लागेल, कुजून जाईल. पुन्हा त्या कुजल्यावर त्याला काय लागल? वाळवा लागल. वाळवा लागल्यावर त्याचं खोड खलास होईल, त्याची दांडी, त्याच जानव खलास होईल. कशाचं? कोणत्या? सागाच्या. पण त्या झोपड्याला खोसलेल्याच. असे बरेच झोपड्याला खोसून ठेवलेत. त्याला देव माहित नाही, त्याला कीर्तन भजन माहित नाही,
त्याला सप्ताह माहित नाही कोणाला. कोणत्या बोळक्यातल्या सांगायलो मी. असे बरेच गोळपेत, काहीच उपयोग नाही का. हे माणसाच्या जन्माला आले हेच याचा अभाग्य आहे. याचे काय अभाग्य आहे. महाराज पोरं जन्माला येणं अभाग्याचं लक्षण आहे. जाऊ द्या महाराज ठीक आहे, पण पत्नी सुद्धा म्हणले महाराज. कोण पत्नी सुद्धा अभाग्याचं लक्षण सांगितलं. पण महाराज कोणती पत्नी? सगळ्या नाही, कारण सगळ्या लक्ष्म्या होत नाहीत आणि सगळ्या कालिका होत नाहीत. मी अगोदरच म्हणलो एक करतय आणि 10ला भरावं लागतंय. आमचे मामा कीर्तन भजनाला लागल्यावर आपले मित्र सगळे असतात. आमच्या मित्राचे वडील वारले, मला माहीतच नाही वर्षभर, आणि एकाएकी कीर्तनात भेट झाली. मी म्हणलं भाऊची तब्येत कसं काय? ते म्हणजे स्टेटस पाहत नाहीत तुम्ही? मी म्हणलं, नाही हो, मी जरा माग असलेला माणूस आहे, स्टेटस ठूत बी नाही आणि स्टेटस पाहत बी नाही. अहो म्हणले आज 11 महिने व्हाले. अरे म्हणलं मग मी कीर्तनकार आहे राव भल्या माणसा, तू काम आहे ना मला फोन करायचं. कसडी हा क्या बात आहे. हे माणसं पुढे पाहिजे कीर्तनात. अरे म्हणलं तुला एवढं तर कळाव की मी तुझ्या वडिलाचं गोड जेवणाचं कीर्तन कसं केलं असतं, फुकट केलं असतं ना, एवढा मित्र आहे ना. ते म्हणलं काय करावं यार, का लग्न केलं आणि कार्यक्रम बिघडला. म्हणलं काय झालं? म्हणला मजा मनाव केली म्हणला बायको, आणि मला नंतर कळालं की ती माझ्याकडं अनुकूल नाही प्रतिकूल आहे. त्याने अनुकूल प्रतिकूल कळालं का नाही तुम्हाला कोणाला ठाऊक, पण आपल्या मराठवाड्यातल्या शब्दात सांगतो. ती म्हणू लागली मी चीच म्हणली की ती काय म्हणू लागली, मी चीच म्हणू लागली की ती आंबा म्हणू लागली. मी म्हणलो काय झालं नेमकं? अरे म्हणला अरे तुला बोलला दोस्त होता, त्याला मित्र होता, त्याला काय? ते म्हणला मी म्हणलो की आपल्याला गंगेवर 3 दिवस करायचे. ते म्हणले अजिबात जमत नाही, फंगा कुछ नाही, गोड जेवण सुद्धा करायचं नाही. मलाही राग आला. कोणाचा? मित्राच्या पत्नीचा. मी म्हणलं एक काम कर, का मी भेटलो होतो म्हणून सांग. ते म्हणू लागला म्हणा का बायको मिळवता आमच्या वहिनीसारखीच का, सगळे मालक आपल्या ताब्यात राहिले पाहिजे. आणि अजिबात आता म्हणलं वर्ष श्राद्ध यालंय तुम्ही करायचं नाही, अजिबात नाही करायचं, कारण हे करून काय चांगलं होत नसतंय. महाराज तिला वर्ष 11 महिन्यातच प्रचिती आली. ती म्हणे ती महाराज बी तसलाच तुम्ही बी तसलेच, मला करायचंय म्हणली. ते म्हणला महाराज का उलट लागायलंय का, ती करायची म्हणाली. मी मग एक काम करा का, त्याला म्हणा बिना माळकरी 7-8 जेव घालू आपण. ती बाय म्हणे नाही, मग गावाला जेव काय जेव गाव जेवण द्यायचंय. हा ते जेवण तरी तुमच्या शब्द यावं ना, तुम्ही माझ्याकडे बघायला. गावाला काय द्यायचंय? गाव जेवण द्यायचंय. मी म्हणलं त्याला सांगा वहिनीला का गाव जेवण द्या, पण कीर्तन भजन ठेवू नका. ती म्हणली काय ते येडपट आहे महाराज म्हणली का काय का. अहो लोक 13वीच वर्ष श्राद्धाचं जेवत नसतात, मग ह्या भजन कीर्तनानंतर ते प्रसाद झाल्याशिवाय राहत नाही म्हणे. ते म्हणे कीर्तन बी ठेवायचंय. मी लगेच फोन केला बळभाऊ, त्याला म्हणलं कोणाचंही ठेवा पण आपलं ठेवू नका. ती बाई म्हणजे नाही 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 का फलाण्याच ठेवायचंय. मी म्हणलं ना आपल्याला जमत नाही. तुम्हाला लय बोलता येत नाही, तुम्ही वयस्कर माणसं आहेत, पण आम्हाला कोणाच्या बी तारखा घेऊ वाटत नाही. त्या पाहुण्याच्या तर कव्हाच नाही का, तर ते तुम्हाला कळू द्या, कारण आता लय उघड करीत नाही. मित्राची तर नकोच. ते म्हणे नाही नाही फलाण्याच ठेवायचंय. मी म्हणलं नको रे बाबा, का अडचण येते, बोलता बी येईन म्हणता बी येईन, गपचिप जावं लागतंय. ते म्हणे नाही नाही त्यांचंच ठेवायचंय. मी म्हणलं ठेवा बुवा. म्हणून मग काय कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर त्याला वाटलं की का 11 महिन्यात वडिलाच्या कृपेनं आमची बायको काय झाली बदलली, सुधारली. हा महाराज सगळं झालं. आणि सगळं झाल्यावर मग त्याला वाटलं हे बघ आपण पित्र तर घातले नाहीत, आपण 13वी तर केली नाही, मग वर्ष श्राद्धाचे काय पाडितात, पिंड पाडितात. आता म्हणले आपण एकच करू का, हे पिंड घेऊन गाडी घेऊन जाऊ
आणि गंगत काय टाकू? पिंड टाकू. ती बाई म्हणली हो काय हरकत नाही. गाडी केली बाईनच, पिंड घेतले. पिंड घेतल्यावर त्यानं गाडीत बसल्यावर फोन केला, महाराज काय एकदा तुमच्या वहिनीला सांगा ना एवढे पिंड मला टाकू द्या. ती बाई म्हणली वा रे वा. का? पंगत मी घालायला लावली, कीर्तन मी ठेवायला लावलं, आणि फोटोच्या टायमाला सेल्फी घ्यायला तुम्ही पुढे कोणा सांगितलं? ती म्हणे मीच टाकणार पिंड सुद्धा, मीच टाकणार. ते म्हणजे तुम्ही टाका. पण ती म्हणली गंगत नाही टाकणार, मी संडासात टाकणार. कुठे टाकणार? संडासात टाकणार. मी अभागी पत्नी सांगायलो. काय सांगायलो? संडासात टाकणार. महाराज गाडी गेली वापस, पिंड टाकले संडासात. मलाही अपमान वाटला. पुण्य करता होय पाप. बेकार वाटलं मला सुद्धा. आपण कीर्तनाला गेलो नसतो तर एवढं झालं नसतं. दुसरं पुण्यतिथी पहिली आली. हे पहिलं काय होतं? उरसे श्राद्ध. आणि मी आता म्हणलं त्याला का भाऊ काय पिंड वहिनीलाच टाकू द्या, पिंड वहिनीलाच टाकू द्या, पण वहिनीला सांगा पिंड कडील टाका म्हणून. ती बाई म्हणे त्या महाराजाचं बी ऐकणार नाही. वर्ष श्राद्ध पहिली पुण्यतिथी होती श्रावणात. गंगाला दुथड्या पाणी आलं होतं. बाई पिंड टाकाय गेली मधल्या धारत. तुम्ही माझ्याकडे बघत बसा. ती काय वापस येणार नाही. आम्ही बघाई गेलतो. कोणाला? बाईला. बघू लागलो. ते रडू लागला, कारण ते माझा कोण होता? मित्र होता. रडू लागला. बघता बघता आमच्या लक्षात आलं का गंगा पूर्वेला वाहू लागली, आणि आम्ही पूर्वेला बघू लागलो. मी म्हणलो तुझी बायको पूर्वेला गेलीच नसेल. कारण बायको कशी होती? कशी होती? सोयशी नाही, उलटी होती. महाराज म्हणले अशा बाया अभाग्य असतात. खीर मागेत या तिरा येते खीर मागेत या वाडी तिरा येते खीर मागेत या वाडी वाढी जे रायते अभाग्य त्या आयशा नारी. आणि सहसा असंच दुकान लागत आहे का? जर माणूस सद्विचारी असेल तर बाई दुर्विचारी भेटते, आणि माणूस दुर्विचारी असेल तर बाई सद्विचारी भेटते. मी दस्तापूरचं सांगायलो रे बुवा. बघा तुम्ही तुमच्या गावात असं होत नाही बाळू भाऊ, पण 100% 100% जेवढे माणसं दुराचारी आहेत त्याच्या पत्न्या सद्विचारी आहेत. रावण महाराजाची पत्नी मंडोदरी माता, हिरण्यकश्यपूची पत्नी कयादू माता. का ही परंपरा चालूच आहे आजही. बघा तुम्ही जे माणसं व्यसनी आहेत त्याच्या पत्नी सद्विचारी आहेत. आजही बघा त्यांना नको वाटतं हे, पण हे केल्याशिवाय राहीनात. का? मला बऱ्याच सप्ताहाच्या कमिटीने सांगितलं महाराज का माफ करा हे वाक्य मी जबाबदारीने बोलायलो.
व्यसनी माणसाची पट्टी अगोदर येते. व्यसनी माणसाची पट्टी इकडं काय पट्टीच म्हणतात, काय म्हणतात पुढं वसमत भागात फाळा म्हणतात. ते पट्टी अगोदर येते का? त्या बाईला माहिती आहे ही पट्टी जर याच्या ताब्यात गेली तर ही रोडावर गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून ती जबाबदार माणसाला म्हणते भाऊसाहेब का सप्त्याचे जेवढे पैसे आहेत का तेवढे तुमच्याकडे राहू दे. गरिबीला आम्हाला घडत नाही, एवढं तुम्ही करा. आता मला वाटलं बोलायला नको का, सप्त्याच्या कमिटीत राहू द्या आणि माळकरी राहू द्या. त्या बाईला म्हणावं पट्टी दिली का पट्टी? ती म्हणजे एवढा बुवा सोडाय की तिकडे या, नाही तर तशीच राहू द्या का, मला त्याचं काही नाही घेणं देणं नाही का. महाराज दुराचारी माणसाला पत्नी अनुकूल भेटती पण माळकऱ्याला भेटणच याची काही नाही गॅरंटी नाही. तुकोबऱ्याचं प्रमाण आहे. विठाला विठाला दुःख उदंड कर्कशी संगती दुःख उदंड म्हणजे ती व्यसनी माणसाला भेटतच नाही. ती म्हणे नको बा, याच्यापेक्षा आपली कर्कसा लावण्यापेक्षा आपला रेडू काय करावं बंद करावं, आपली टेप रिकॉर्ड बंद करावं. पण इकडं चांगल्या माणसाला ती कर्कसा लावल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणजे अभाग्य त्या आयशा नारी. मग सांगा ना महाराज भाग्यवान नारी कोणती? महाराजांनी सांगितलं भाग्यवान नारी कोणती. जुन्या काळातला दृष्टांत आहे. बऱ्याच बायाला जमणार नाही मला वाटायला, याच्याकडे कॅमेरा करून विचारा, जमणार नाही. आता नका करू, हा इच्छा जमणार नाही. बऱ्याच बायाला, नवीन बायाला पहिले आपल्याकडं चिमणी होती, हे असे बघायत माझ्याकडं. उजेड देण्यासाठी काय होती? चिमणी होती, चिमणी. आणि ती गोड तेलाची होती. नाही तुम्ही जागे आहेत का झोपलेले बघण्यासाठी? त्याची होती, रॉकेलची होती. आणि ती चिमणी जर तशीच ठेवली ना, त्या चिमणीनं आग लागायची शक्यता काय होती? शक्यता काय होती? जास्त होती. कारण आग लावायचं काम राखेल जास्त करते. कोणाचं सांगायलो? चिमणीचं सांगायलो. आणि चिमणीच्या पोटात काय राहते? तुमच्या लक्षात येईन त्याला मी काय करू? अशा बऱ्याच चिमण्या इथं बसलेल्या आहेत का, हे काय करतात? आग लावतात. पण ह्या चिमण्याला कळण झालंय का तुमच्यातलीच एक सुगरण आहे. चिमणीवर नंतर ठेवायला काय आला? बोला की फुगा, नुसता फुगा नाही, काचेचा फुगा. काचेचा. हा. आणि तरी सुद्धा ह्या फुग्यावर ती चिमणी काय आणत होती? काजळ आणत होती. काय आणत होती? काजळ आणत होती. आणि मग हे काजळ घालणारी सामान्य बाईला जमत नाही का, तिला घालून द्या. बघा आत्ता बी का ती 100% मनगट कापून घेतल्याशिवाय राहत नाही. तिला काय लागते? कोणती बाई लागते? सुगरण बाई लागते. आणि ती सुगरण बाई जर कोण असेल तर ते ज्ञानोबा आहेत, ते आजचे नाथ महाराज आहेत, आजचे नामदेवराय आहेत, आजचे निळोबार आहेत. नाही, आजचे जगद्गुरु तुकोबार आहेत. विठाला विठाला. महाराज या सुगरणबाईनं जर फुग्याला उजळा केला तर महाराज म्हणजे अवघी चिंता वारले, अवघी चिंता वारले.
जळली भाग्य आता अवघी चिंता वारली. जे काम देव करू शकत नाही ते काम कोण करतात? संत करतात. भगवान चैतन्याचा दीप वा उजळीला चैतन्याचा दीप उजळेला चैतन्याचा दीप उजळेला चैतन्याचा दीप अध्यात्म विद्येचे दागिनेचे रूप अध्यात्मविद्येचे दागिने रूप आत्मविद्येचे दागिनेचे रूप अध्यात्मविद्येचे दागिने रूप चैतन्याचा दीप उजळीला चैतन्याचा दीप उजळीला चैतन्याचा दीप उजळेला चैतन्याचा दीप उजळेला अध्यात्मविद्येचे दाविलेशे रूप चैतन्याचा दीप उजळीला. मग एकदा फुगा उजळला का नाही त्या फुग्याचा उजेड पडल्याशिवाय राहत नाही. मग ते फुगा दैववान होतंय. काय होतंय? दैववान होतंय. एकदा ते दैववान झाल्यावर पुन्हा करंट्या कपाळाचा होत नाही. इकडे बघा तुम्ही, गोकुळात देव आलते. गोकुळातली चिंता गोकुळातली चिंता वारली होती का? वारली होती नव्हती. पळालती चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. पण पळालेली पुन्हा वापस येते. चिंता म्हणालो, चिंता पळालेली पुन्हा वापस येऊ शकते, पण मेलेली पुन्हा वापस येऊ शकत नाही. म्हणून साधू चिंता ठुत नाहीत. वारली म्हणजे संपली. आणि ती एकदा संपली की 100% दैववान होतं. विठाला विठाला तोची दैवा सापुतळा तोची दैवा आली कळये माझ्या मला आली कळये माझ्या मला जाणे भक्ती म्हणून आपला देवदेव चालू आहे. आपला देवदेव चालू नाही असं नाही. बोलू अजून, आपला देवदेव चालू आहे. महात्म्याचा देवदेव चालू नसतंय. काय करू मित्र? हा, देवदेव चालू असलेला करंट कपाळाचा असतंय. ज्याचा देवदेव चालू नाही, माणसं म्हणतात ना, लय माणूस कसा आहे, चालू आहे. चालू नाही पाहिजे देवदेवात. देवदेवात जिव्हाळ्याचा पाहिजे. सांगू का दृष्टांत जरासा? लय तुम्ही असं वेगळं मरगळल्यावन झालंय आणि त्याच्यावरच आहे. मला तुम्हाला विचारायचंय, संस्कृती वेगळी आणि परमार्थ वेगळा. संस्कृती वेगळी आणि परमार्थ वेगळा. माता माऊली संस्कृती जपतात, पण परमार्थासारखं किंवा
संस्कृतीमध्ये प्रेम नसतंय, जाणे भक्तीचा. संस्कृतीमध्ये काय नसते, प्रेम नसते. त्याला विचारा की पाहुणे आल्यावर, पाहुणी प्रथम आल्यामुळं पाहुणीचा पाहुणचार करतात. ते काय काय परिधान करून, काय परिधान करायला येतात, परिधान जरा शब्द जड चालाय, काय नेसवतात त्या पाहुणीला, काय नेसवतात? अरे कवा म्हणिता, मग कवा म्हणिता, साडी नेसवतात. त्या साडी नेसवण्यात त्यांच्यात बदल आहे. त्याला विचारा की सासरच्या पाहुणी आली का नाही, सासरची तिला चांगली साडी असते. नाही, कोणती पाहुणी येऊ द्या, साडी एकच. त्या साडीला कपाटात सुद्धा जागा नाही. ती ठरलेल्या पॉइंटवर बसलेली आणि ती कदरली हो. काय होऊन होऊन कंटाळली ती. काय करू करू, तिला तिला रोजच प्रवास आहे. आज ह्या घरी तर उद्या त्या घरी, परवा त्या घरी. ती एवढी कंटाळी, एवढी कंटाळी, ती म्हणाली का आपण आत्महत्या करावं. पण जगण्यातच आपला काय उरला नाही. हो, आता नवीन हे निघाले, परिधान बी करायची नाही, घ्यायची आणि काय ठेवायची, पिशवीत ठेवायची. ती एवढी कंटाळी, एवढी कंटाळी, मामा एक दिवशी मायापाशी येऊन रडू लागली. हो, इतकी रडू लागली. मी म्हणलं मरशीन. ती म्हणे मेलेली बरी, पण आपला जग्गूच वाटन. मरण भले परी अवकळा आईशी. कोण म्हणू लागली? साडी म्हणू लागली. मी म्हणलं मग आता काय करायचं? ती काय करायचं करा म्हणली. पुन्हा मया माग ते ठेवू नका. काय करायचं, काय करायचं? फिरायचं. मी म्हणलं मग सोपी आयडिया आहे का, तुला एकदाच ठाईच बैसोनी करा एक चित्त. आवडो का न आवडो, ती जी गेली साडी ती आता फिरत बसच ना. ती डुकर सांभाळायली. तुमच्याकडे आहेत का नाही कोणाला? काय सांभाळायली ती? डुकर सांभाळायली. ती म्हणली डुकर सांभाळल्याने बरी, पण फिरणं अजिबात काय नाही कामाचं नाही. का हे मला तुम्हाला विचारायचंय. ती साडी देणं पाहुणचार आहे का प्रेम आहे? हो, पाहुणचार आहे का? ठरलेली साडी आहे, तिला अजिबात नाही. तसं परमार्थात पाहुणचार जमत नाही. काय लागते? प्रेम लागते, प्रेम लागते. आणि प्रेम एवढं लागतंय, त्या प्रेमानं आपला पावती आली पाहिजे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. आणि माणसं काय करायलेत? प्रेम दाखवायलेत. प्रेम दाखवायची गोष्ट नाही. दाखिलं की माणूस फसल्याशिवाय राहत नाही. अहो, चांगले चांगले माणसं फसतात. मामा, नांदेड जिल्ह्यात एक मंदिर आहे. आपल्या ओळ आता हळूहळू हळूहळू तारखा वाढायल्यात. अशा याच्या माणसं लोकांसारख्या मंदिर आहे, 2 मजली आहे नांदेड जिल्ह्यात. तुमचा योग आलाय का नाही कोणाला ठाऊ, मी तालुका सांगणार नाही, पुन्हा फोन करून सांगता तुम्ही. त्या नांदेड जिल्ह्याच्या मंदिराच्या अशा वर लिहिलेले, कृपया हे वाचल्यावर वरी बघू नका. तुमच्या लक्षात आलं का नाही कोणाला? सहसा मंदिरात काय असतंय? आपले पादत्राणे, आपले पायदान बाहेर ठेवा. मंदिरात काय बाळगा? स्वच्छता बाळगा. मंदिरात काय बाळगा? संयम बाळगा. मंदिरात काय बाळगा? शांतता बाळगा. असं असतंय ना. तिथं लिहिलं होतं, कृपया हे वाचल्यावर काय करू नका, वर बघू नका. मी रामकृष्ण हरी घेतलं, माझ्या डोक्यात एकच, काय वर काय आहे हे का लिहिलं असेल असं, की वर काय आहे एकच डोक्यात. रूपाची चाल तर विसरूनच गेली मी. कारण एका म्यानात 2 तलवारी बसत नाहीत. तशा एका मनात 2 गोष्टी बसत नाहीत. कसा बसा अभंग घेतला, आणि अभंग घेतल्यावर चाल म्हणून लागल्यावर मी म्हणलं जे होईन ते होईन, कीर्तन पुन्हा मिळायचं नाही. तर एकदा काय करून घेऊ द्या, वरी बघून घेऊ द्या. वरी बघितलं, पुन्हा कीर्तन होस्टोर वरी बघितलं बी नाही, आणि ते आता सांगायचं बी नाही. कस करायचं? एकदा तुम्ही बोलाच की एक बार. हा, कस करायचं? राहू देऊ, कशा सांगा, कस करायचं? हा, नाही ना, काय सांगायचं होय? कस करायचं?
याला दुविधा आली सांगा म्हणा होतं हे काय लबाड तिसरंच सांगा हा सांगाच ना मला हे असंच झालं मला हे असंच झालं वर काय असेल वर काय असेल आता तुमच्या डोक्यात आहे का माणसाला झोप येऊ लागल्या चक्रच फिरलं काय बोला की वर काय असेल माझ्या डोक्यात तसंच होतं पण सांग कशाला सांगायचं उग सांगायचं का नाही कसं करायचंय आता एवढं म्हणल्यावर सांगावंच लागेल का वरी लिहिलं होतं वाचून सुद्धा गाढवपणा केलाच का काय वर लिहिलं होतं आज तुम्हाला एवढं धडधड लिहिलं होतं कृपया हे वाचल्यावर वर बघू नका वर लिहिलं होतं वाचून सुद्धा गाढवपणा केलाच का मानसिकता आहे प्रोसिजर परमार्थात जमत नाही परमार्थात काय लागते प्रेमच लागते मग जगद्गुरु तुकोबरला विचारलं महाराज आमचा फुगा मळीकच आहे आणि त्यांचा फुगा उधळला कशामुळं अभंगाच्या पहिल्या चरणामुळं भाग्याचा उदया भाग्याचा पाया दुनिया लुटाऊ दुनिया भाग्यात ते हे जोडी संत पाय एकदा त्याच्या पायावर नतमस्तक झालं की आपलं भाग्याला काय भाग्य काय येते उदयाला येते 100%. पण महाराज ते आम्हाला कळाले पाहिजे ना का कारण ज्ञानोबरायांनी त्यांच्यातला उलगडा केला महाराज म्हणजे सगळ्या गोष्टीत आता काय आलं मिक्सिंग डुप्लिकेट आलंय कारण बाकीच्या गोष्टीत येऊ द्या काय होणार नाही पण संतात डुप्लिकेट आल्यावर माणसाची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही प्रमाण सगळ्यांना पाठ आहे पोटासाठी संत झाले कलित अशा साधूच्या जर मागं लागलो तर आमचं जीवन अभाग्य राहील महाराज सांगा आम्हाला यांच्याकडे जाण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल महाराजांनी त्यांचे काही उलघडे केले बघा पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही रूपू मित्र दुई सरिसा पाडू का घरचिया उजडू करावा पारखिया अंधार पाडावा नेनेगा दीपू जैसा
चोर आणि साव दीपकाचे अंगी नाही तुझा भाव नाही तुझा भाव चोर आणि साव सारी खाची म्हणून संत भाग्य उदयाला आणते वेळेस तोंड पाहून करतात का हो? नाही, उलट ते सद्विचाराकडे दुर्लक्ष करतील आणि दुर्विचाराला जवळ घेतील. माझ्याकडे दृष्टांत 2 आहेत. 11:15 वाजलेत. 11च्या पुढे जायचं नाही. जेवढं लक्षात राहील तेवढं सांगत हो. माझ्याकडे एक दृष्टांत आहे, तुम्हाला ते ज्ञात आहे, पण मला शेवट करण्यासाठी तेवढा सांगायचं आहे. वाल्मिक ऋषीचं अगोदरचं जीवन कसं होतं. वाल्मिक ऋषीनं माणसं मारले बघा. किती मारले हो? मोठ्यानं बोला, कॅमेरा आहे. किती मारले? मोठ्यानं बोला की. हा, रांजणं भरली. किती रांजणं? 7. हा, 7 रांजणं. मला वाटते वाल्याला अजूक लोक जातात बरं मामा. काय बघायला? रांजणं बघाय. वालं कुठं आहे? ज्ञानोबराच्या सोहळ्यात येते. जेजुरीच्या पुढं वाल्याला बघाय जातात. मी 97ला मोठ्या महाराज संगवारीला होतो. मी म्हणलं बाबा भगवान शंकराच्या दर्शनाला जाऊ का शिखर शिंगणापूरला. महाराज म्हणजे जाऊ नये वारीला आले. तेव्हा मला वाईट वाटलं होतं मोठ्या महाराजाचं. अरे का महाराज पांडुरंगाचे उपासक असल्यामुळे भगवान शंकराचं जमत काही नाही काही असं मला वाटलं होतं तेव्हा. पण महाराज म्हणजे येड्या का भगवान शंकरच पांडुरंगाचे पहिले उपासक आहेत. तिळसूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. तिळसूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. तिळसूळ डमरू घेऊन आला गिरजेचा प्रांत. बघू नये आणि रान नाहीतच म्हणत इथं. कोणी बघितली बी नाही, कोणाला गवसली बी नाही. बाया गडी जातात आणि तिथं जाऊन उतरंडी मांडितात. कुठे जाऊन? त्या माळावर जाऊन. आता घरच्या उतरंडीचाच कंटाळा आला म्हणून माणसं कुठे चालत वारीला आणि तिथं जाऊन काय मांडितात? उतरंडी. महाराज वाल्मिक ऋषीला सुधारण्यासाठी नारद आपलं जीवन व्हायला तयार होते. नारद गेल्यावर वाल्मिक ऋषीला आता वाटलं गिरायक आलं म्हणून त्यांच्या कुऱ्हाड उघडली. कोणा? नारदाव. कुऱ्हाड उघडल्या ना वाल्मिक ऋषीला नारद म्हणले मी भेणार नाही गड्या. तुम्ही खुशाल मारा पण माझं एकच वाक्य ऐका. एवढे माणसं मारली या पापाचा भागीदार कोणी आहे का? ते म्हणजे पापाचा भागीदार तुम्हाला काय कळणार आहे संन्याशाला. म्हणजे घरी बायको आहे म्हणले, घरी मायबाप आहेत म्हणले, आमचे घरी माझे लेकर आहेत म्हणले. मग एक काम करा की म्हणजे का घरी जाऊन एकदा सगळ्याला विचारून या की वा रे वा म्हणला चॅप्टर महाराज दिसायला. मला घरला पाठवीन आपण काय करून पळून जाईन. वाल्मिक ऋषी म्हणजे येऊ पर्ण तुम्ही मला झाडाला बांधा. तुम्ही एकदा घरला जाऊन या. थोडा विश्वास बसला संताची. हे पायी विश्वास बसला. खरंच झाडाला बांधलं. घरला आले आई बाबाला म्हणे बाबा महाराज भेटलेत. आई बाबा म्हणजे कोणाच्याही नादी लागा, महाराजाच्या नादी लागू नका. का ती बिघडितात म्हणजे सुधरीत नाही. नाही म्हणजे बाबा का महाराज जरा वेगळंच दिसलं. त्याला कुऱ्हाड मारू लागलो. ते म्हणला मारा मला बांधा फक्त एकदा घरी जाऊन विचारा की तुम्ही करायला त्या पापाला फेडू लागाय कोणी आहे का. आई वडिलाला वाटलं महाराज खरंच ओरिजिनल भेटलं गड्या. ते म्हणले त्या महाराजाचं बरोबर आहे वागा. का त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर आहे बुवा. म्हणजे
म्हणजे काय उत्तर आहे तुमचं? हे बघ म्हणले, तुला आम्ही जगिलं, ते पाप करून जगिलं का पुण्य करून जगिलं हे कधी विचारलंस का तू? नाही बाबा म्हणले. मग आता तू कर्तव्य, तू आम्हाला काय कर, पाप कर का पुण्य कर, तू तुपल्या तुपल्या कर्माला मरशील, आमचा परत पाळ कर. बरं बाबा म्हणला ठीक आहे, काय अडचण नाही म्हणली. उठली आणि पोराकडे गेली. पोरायला विचारलं, पोरं तुमचं कस काय? ते म्हणजे बाबा जसं आई आजी आजोबाचं तसं आमचं. का आता तुम्ही पाप करून जगवा का पुण्य करून जगवा, आमचा तुमचा काही संबंध आता बी नाही आणि तुमच्या म्हातारपणी बी नाही. का जमलं तर सांभाळू, नाही तर तुम्ही तुमची कुठं वारकरी व्हायचं तर व्हा, आम्ही आमचं बघू बुवा म्हणजे. आता 2 संपले, कोण राहिला आता? पत्नी. हा, पत्नी पेशी गेली आणि म्हणले हे संसाराचे 2 आपले काय आहेत, चाक आहेत. खरं सांग तू काय म्हणणं आहे? मी तुम्हाला परत रिपीट विषय करतो. का दुराचारी माणसाला पत्न्या कशा भेटतात? सद्विचारे. बाईनं शास्त्र सांगितलं. बाई म्हणे मालक तुमच्या लक्षात राहते का नाही कोणाला ठाव. का तुम्ही केलेलं पाप माझ्याकडे येत नाही, पण तुम्ही केलेलं पुण्य माझ्याकडे आल्याशिवाय राहत नाही. कॅमेरा देखत एक गोष्ट बोलून जातो, बाकी होईन का नाही मला माहित नाही. आम्ही लोक म्हणजेच वक्ते, भजने सोडून तुम्ही सोडून, का आम्ही लोक नरकाला जाणार नाही तेवढी 100% गॅरंटी आहे. कारण सहवास कायचा आहे, गादीचा आहे. नरकाला जाणार नाहीत, पण एक अडचण आहे मामा, का देवापाशी बी जातून का नाही गॅरंटी नाही. तुम्ही म्हणजे कस काय? काही नाही, पैसे ठरून आलोत. पैसे काय आलोत? ठरून आलोत. 50% पुण्य विकलं गेलं आमचं. किती टक्के? 50%. उरलं किती? 50. लोक लेकराला खाऊ देत नाहीत, पण महाराजाला घरी जेवाय नेल्याशिवाय राहत नाहीत. मग त्याला तूप म्हणू नका, त्याला काय म्हणू नका, त्याला एवढा पाहुणचार बिचारायचा का म्हणू? ते काय जावाई एक काय तुमचा? नाही, फक्त एकच आहे, ते परमार्थाचा पाईक आहे. म्हणून काय म्हणून? परमार्थाचा पाईक. लय लोक हुशार आहेत. लोक म्हणजे त्याच्या संग राहू द्या, पण आपण आपलं कर्म काय करा, चांगलं करा. एवढी ते बाळूभाऊ सेवा करतात. काय मामा एवढी सेवा करतात. मी म्हणलं त्याला, का तुमच्या देखत म्हणलं ना, आमची बहीण चांगली भेटली म्हणून बाळूभाऊ सेवा चांगली करावी. आणि बहीण जर म्हणली असती ते महाराजांनी भजन्या चौकटीच्या मध्ये आले आहो, माझ्यासारखं वाईट नाही. बाळूभाऊ म्हणले असते तू याच मनासारखं काय नाही. तुमचं तसंच आहे, मोह तसंच आहे. मी सगळं सांगतो पण ती नसल्यावर सांगतो. हा का मी का सांगायलो? महाराज म्हणजे धर्म तयाशीच घडे ज्याची स्वाधीन भाज. हा, त्या बाईनं शास्त्र सांगितलं मालक. का मला ह्या महाराजासारखं तुम्हाला वाटायला म्हणजे ते आपले पुरुषोत्तम दादा गोड म्हणतात बघा. महाराज 13% जातंय. ह्या बाया दक्षिणा देऊ देऊ पाया पडतात बघा. आता कीर्तन संपल्यावर उरलं किती? 12%. घरची बसल्या बसल्याच ओढून घेते तेवढं. किती टक्के? 12%. महाराज कोऱ्याला कोरास. का म्हणून तुम्हाला सांगायलो, आम्ही देवापाशी जातून का नाही गॅरंटी नाही, पण नरकात जाणार नाही याची काय आहे गॅरंटी आहे. पायी शास्त्र समजून सांगलेली मालक. का तुमचं पुण्य घेतल्याशिवाय राहणार नाही, आणि पाप तुमचं मला घेता येत. ती बाई म्हणाली, राज्य करी पाप राजाने भोगावे, राजाने भोगावी. शिष्य करी पाप गुरुने भोगावे, गुरुने भोगावे. स्त्री करी पाप पुरुषाने भोगावे. हो, मला तुम्हाला विचारायचंय, आता बोलू का नाही बोलू, काय अडचणी येतात काय काय गोष्टीच्या. सरपंच आहेत का इथं तिकडं म्हणजे मंडपाजवळ आहेत का? असतील ना. हो, सरपंचानं केलेलं पाप कोण फेडायचं?
नाही मामा, उलट येत नाही. उलट येत नाही. कारण राज्यकरी पाप कोण भोगाव? गावानं केलेलं पाप सगळं सरपंचावर जाते. कोणावर जाते? सरपंचावर जाते. पण सरपंचानं केलेलं पाप कोण न्यावं? तुम्ही थोडं माझ्या संग रामायणात चला. पहिल्या काळामध्ये लोकशाही नव्हती. काय होती? राजेशाही बनायची. त्याला हुकुम म्हणायचं. काय म्हणायचं? राज्यशाही. आणि मामा, राजेशाही सोबत प्रत्येक राजासोबत एक मार्गदर्शक राहायचा. काय राहायचा? मार्गदर्शक. त्याला शब्द आहे जुना, पुरोहित. काय शब्द आहे? पुरोहित. जनकाचे पुरोहित होते शतानंद. मग आता ती गोष्ट बदलली, आता लोकशाही आली. मग लोकशाही मध्ये पुरोहित कोण आहेत? कोण आहेत? हे सप्त्यातली महाराज लोक. कोण आहेत? सरपंच इथं असले तर लक्ष द्यायला सांगा. का? मी ते देताना तेवढं पाप न्यायला तयार आहे, तुम्ही फक्त द्या नारळासोबत. काय लोक येडे नाहीत. आपल्या संसारातली रुपरुपयातली केली सप्त्यासाठी जे पट्टी देतात, येडे नाहीत. काय? हे पट्टी देणं म्हणजे आपलं पाप देणं. हे काय देणं आहे? पट्टी देणं म्हणजे आपलं काय? पाप देणं आहे. जेवढा गावातला माणूस पट्टी जास्त देतो ते आपलं काय द्याला? पाप द्यालाय. म्हणून म्हणलं सरपंचाला सांगा, आता दिलं असेल तर मला घेऊन द्यायला तयार आहे मी. आम्ही तुमचे कोण आहेत सध्या? कोण आहेत? पुरोहित आहेत. बाई समजून सांगू लागली, मालक तुमचं पाप घेता येत नाही. थोडा धक्का बसला. माझं पाप घेणार पत्नी बी नाही, मुलं बी नाहीत, आणि माझं पाप घेणारे मायबाप बी नाहीत. उठली आणि नीट दिसलं कोण? उपरनं. आणि उपरण्यापाशी गेली आणि पायावर नतमस्तक झाली. मज नाही कोणी तुमच्या पाऊला वाचा. मज नाही कोणी, मज नाही कोणी, मज मज नाही कोणी तुमच्या पाऊला वाचोनी. हा, पायावर नतमस्तक झाले. आणि वाल्मिक ऋषीला नारदानं जवळ घेतलं आणि जवळ घेऊन सांगितलं, तुम्हाला कोणी नाही ना, आम्ही. आता तुम्ही एकच करा, आम्ही सांगतो तेवढं काम करा. शेवटी मला तुम्हाला विचारायचंय, वाल्मिक ऋषी करंट्या कपाळाचे राहिले का अभाग्य राहिले का भाग्यवान झाले? वाल्मिक किंकर वंदे केला, वाल्मिक किंकर वंद्य केला वाल्मिक किंकर, वंद्य केला वाल्मिक किंकर. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. 7 रान्न नाहीत, 17 रान्न नाहीत, ब्रह्महत्यारे होते. पण नारदानं जवळ घेतले आणि त्यांच्या भाग्याचा काय केला? उदय केला. आज नाथषष्ठी आहे. नाथषष्ठी आहे. नाथ महाराजाचा भाग्याचा उदय कोणामुळे झाला? जनार्दन स्वामीमुळे झाला. कोणामुळे झाला? जनार्दन स्वामीमुळे झाला. जनार्दन स्वामी जर भेटले नसते तर नाथ महाराजाच्या भाग्याचा काय झाला नसता? उदय झाला नसता. नाथ महाराज थांबले नाहीत. नाथ महाराजाला एक शेतकरी साधना करीत असताना दूध द्यायचा. 11 वाजले, मला माहिती मी थांबणार आहे आता. ते दूध देते वेळेस नाथ महाराज समाधीत बसलेले राहायचे. पहाटे 4 ते सकाळी 8 पर्यंत. आणि जसं जसं वय होईन तस तसं माणसाची झोप काय होती म्हणा? कमी होती. ही झोप येत नाही ते माणसं दुसऱ्या माणसाला काय करू देत नाहीत? झोपू देत नाहीत. हे दुश्मन असतात. हो. आणि ते उठले 6:30 वाजताच गेले नाथबाबाच्या समाधीपाशी. त्यांच्या शेतात बसलेले होते नाथ महाराज. नाथ महाराज समाधीत बघितलं त्याला
नाथ महाराज नागानं असा सावली धरलेली होती. काय धरली होती? सावली धरली. सगळ्या गावात येऊन सांगू लागले, अरे ते नाथ महाराज म्हणे साधरीला बसलेत आणि त्याच्या डोक्यावर नाग आहे आणि नाथ महाराज आता वाचत नाही. सगळं गाव जमलं. गाव व्यवस्थित नाग निघून गेला आणि सगळ्यांनी लबाडीत काढलं. कोणाला? त्या दूध देणाऱ्या माणसाला. ते म्हणला, नाथ महाराज काय लबाड होऊ द्या म्हणला, पण तुमचं दर्शन होऊन वाया जाऊ देऊ नका. नाथ महाराजांनी विनंती केली, भगवान काय निर्गुण रूपातलं दर्शन आमच्या कामाचं नाही, आम्हाला दर्शन पाहिजे. कोणत्या रूपातलं? सगुण रूपातलं. साक्षात पांडुरंगानं त्या शेतकऱ्याला काय दिलं? साक्षात पांडुरंगानं शेतकऱ्याला दर्शन दिलं. मला तुम्हाला विचारायचंय, त्या शेतकऱ्याचं भाग्य उदयाला आलं का नाही? आलं ना? तुम्हालाही भाग्य उदयाला आणायचं असेल तर दुसरा पर्यायच नाही. इडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, इडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, इडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नाथ द्वारा. महाराज त्यांना साथ करतील श्री हरिभक्तीपरायण लहू महाराज. तुकाला लोटांगणी, तुकाला लोटांगणी, तुकाला लोटा तुकाला लोटा भक्ती भाग्या झाली धनी, भक्ती भाग्या झाली धनी. थोरिया नुठ घुमाता, थोरिया नुठ घुमाता. भक्ती भाग्या झाली धनी, भक्ती भाग्या झाली धनी. या उठवू माता, या उठवू माता. मरणा मातोनी सर्वता, मरणा मातोनी सर्वता, मरणा मातोनी सर्वता. सर्वथा मरणवचनी सर्वथा सर्वथा मरणा
सर्वथा मरणा बचोनी हे सर्वथा हे गोरिया तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी येथोनी अनुठवू माथा मरणा वाचूनी सर्वथा. एकदा माणसाच्या रूपाला आलो तर मरून गेलो, अभागी होऊन जर गेलो तर जन्म आपला निरर्थक जाईन. पण देव बघितला की तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. म्हणून महाराज म्हणले आपण परमार्थात आहेत. आपल्या जीवनाचं कल्याण साधू दर्शनानं होणार आहे आणि ते साधू दर्शन आपल्या जीवनात व्हावं. 100% आपला भाग्याचा उदय झाल्याशिवाय राहणार नाही. पण चांगल्या कामाला सगळे साथ देतात, पण एक जण मागं सरकल्याशिवाय राहत नाहीत. महाराज म्हणले होई बळकट माझ्या मना तुरे धीट. वाईट कामाला मन साथ देते पण चांगल्या कामाला मन साथ देत नाही. महाराजांना विनंती केली आणि महाराजाचा भाग्याचा उदय झाला, आपलाही व्हावा अशी प्रार्थना करतो. इथंच थांबतो. झालेली सेवा. गुरुनाम गुरुमोतीराम महाराज, वैकुंठवासी मोठे महाराज म्हणजे आमचे मारुती महाराज, तथा अखंड कोट ब्रह्मांड नायक जगदीश पांडुरंग परमात्मा, ग्रामदैवत मारुतीराया, सकल संताच्या चरणावर ज्ञानोबा माऊली महाराजाच्या चरणावर समर्पित करून इथंच थांबतो. एकच गोष्ट सांगल, इथं कीर्तनाला पात्र होण्याचं कारण एकमेव आहे, ते संत कृपा. वैसे तो मुझमें कोई बात नहीं, वैसे तो मुझमें कोई बात नहीं, ये कृपा है मारुती महाराज. सेवे लागी सेवक झालो. मला सेवा दिल्याबद्दल सर्वच ग्रामस्थाच्या चरणावर नतमस्तक होतो आणि पुनश्च एकदा ह्या वारकरी रत्नांच्या चरणावर नतमस्तक होतो की आज माझ्यासारख्या कीर्तनात, माझ्यासारख्याच्या कीर्तनात पखवाज वाजवावा. स्वभाव तसाच आहे, जसा नामदेवरायाचा आहे तसाच नामदेवरायाचा. मामाच्या चरणी, दादांच्या चरणी, भाऊच्या चरणी नतमस्तक होतो. इथंच थांबतो. येडेवाकुडे हे लेकुराचे बोल करीती नवल माय बापे. येडेवाकुडे बोलिलो उत्तरे करा क्षमा पराज. महाराज तुम्ही सिद्ध विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय. चला चला विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय